हॅलो गाईज, मी आले आहे परळी वैजनाथमध्ये माझ्या गावी. हा आहे माझ्या मोठ्या भावाचा मोठा मुलगा आदित्य राठोड. हाय कर आदित्य. हाय. आणि हा आहे माझ्या मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा. हाय करो. सो आज मी तुम्हाला माझ्या गावाकडचं घर आणि इथली शेती वगैरे दाखवणार आहे. सो लेट्स गो. सो गाईज, हे आपण घराचं पूर्ण एरिया पाहू शकता. म्हणजे हा जो वसंतनगर तांडा आहे, तांडाच्या रोडलाच आमचं घर रोडलाच लागून आहे. हे बघा, खूप मोठं गेट आहे असं घराला. आणि इकडे गाई म्हशी वगैरे आम्ही बांधत असतो. म्हणजे माझे आई पप्पा गावाकडचे बांधत असतात. हे बघा, हे आमचं राठोड परिवाराचं खूप असं सुंदर घर आहे. आणि इकडे बघा, इकडे आम्ही खूप छान बागायती केलेली आहे. इकडे बदामाचं झाड आहे. परत अजून हार्वेस्टिंगच्या आमच्याकडे 3 मशीन आहेत ऊस तोडण्याच्या. खूप सारे ट्रॅक्टर आणि ट्रक्स पण आहेत, पण सध्या ते नाही आहे तिथे. हे बघा, लिंबूचं झाड घराच्या बाजूला, चिक्कूचं सुद्धा झाड लावलेलं आहे. किती सुंदर असं. काय रे, काय करायचं? मी बंजारा आहे. सो हे माझे भाऊ पण बंजाराच बोलतात. बंजारा भाषा म्हणजे एक खूप सुंदर असं कल्चर आहे. बंजारा कल्चर म्हणजे खूप भारी आहे. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा समजेल. हे आमचं राठोड परिवाराचं खूप असं सुंदर घर. इकडे माझी गावाकडची आई कपडे धुतीये. सो आय थिंक डोंट डिस्टर्ब टू हर. आई माझी कपडे धुतीये. इकडे बघा, सगळे आंब्याची झाडं आहेत. इकडे फुलांची झाडं आहेत. खाली आमची शेती आहे. इकडे एक आंब्याचं झाड आहे. चला तर मग आपण आता घरात एंट्री करूया. हे घराचं बॅक साईड. वरती एक फ्लोअर आहे. आत्ताच माझ्या भावाचं नुकतंच लग्न झालं आहे. सो सामान थोडंसं इकडे तिकडे दिसेल तुम्हाला. हा आपला हॉल आहे. बघा किती सुंदर असा हॉल आहे. हे आमचे सेवालाल महाराज. जय सेवालाल महाराज. हा माझा भाऊ इथे झोपलेला आहे. दुपारचे 12-1 झाले तरी हा अजून झोपलेला आहे. जाऊ द्या, याला झोपू द्या आपण. वटाडेच काय रा? कशानं? कशानं वटाडेच? निवयसो? चला मग आपण किचनमध्ये एंट्री करूयात. हा बघा, हा फ्रीज. इकडे आम्ही फिल्टर लावलेला आहे. किचनमध्ये खूप राडा दिसेल, थोडंसं समजून घ्या. लग्नाचं घर होतं, सो थोडीशी गडबड होती. इकडे आपल्याकडे एक बाथरूम, एक टॉयलेट आणि 2 बेडरूम येतात. सो आपण इकडे एंट्री करूयात आधी. हा बेडरूम बघा, इथे अजून सामान येणार आहे वहिनीचं. ज्या वहिनीचं लग्न झालं आहे, इकडे सामान येणार आहे. ही माझ्या भावाची फ्रेम आणि यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे. सो सगळ्यांनी कमेंटमध्ये त्यांना कॉंग्रॅच्युलेशन रोहन अँड दिव्या टाका. ही बघा, ही आमच्या शिल्पाने केलेली सुंदर अशी पेंटिंग बर्ड्सची. शिल्पा तशी आमची आर्टिस्ट आहे. चला तर शिल्पाला भेटूयात. शिल्पाला भेटण्यासाठी आपल्याला या बेडरूममध्ये जावं लागेल. बघूयात शिल्पा काय करते. ही आपली आहे दुसरी बेडरूम. ही बघा, ही शिल्पा आपली फोन बघत बसली आहे. शिल्पा हाय कर. शिल्पा वरती तारो कशन काढू मग. आणि हे आपलं शिल्पाचं बाळ, छोटंसं क्यूट बेबी क्यूट. हिचं नाव श्रीषा आहे. इन्स्टंट पुन्हा काय. आणि हे आपलं बेडरूम सेकंडवाला. ओके, सो आपण थोड्या वेळाने आत्ता शेतात जाणार आहोत सेकंड पार्टमध्ये. ओके, सो आपला फर्स्ट पार्ट कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हाला गावाकडचं घर कसं वाटलं कमेंट करून सांगा. वरती एक फ्लोअर आहे, पण वरती सध्या लॉक असेल, सो वरती जाता नाही येणार. वरती एक फ्लोअर आहे आपल्याकडे. इथून वरती तो लॉक असेल. वरती ट्रिपल बेडरूम आहेत. बघूयात आपण लॉक आहे का काय. आणि याच्यावरती टेरेससुद्धा आहे. गाईज वरच्या घरी लॉक आहे, सो आपण वरचं घर सध्या तर नाही बघू शकत. सो आपण जाणार आहोत टेरेसला. चला तर मग टेरेसला जाऊयात. फर्स्ट पार्ट थोडासा मोठा होईल. आता आपण टेरेसला चाललो आहे. हे आपलं सुंदर असं टेरेस आहे. बघा, हा आपला वसंतनगर तांडा. हाय कर. सेवालाल महाराज को
हां ही आहे की नाही वात. हे बघा आपल्या सेवालाल महाराजचा झेंडा आम्ही लावला आहे. बघा किती सुंदर असं वाटतंय इथून. हे जे आमचा तांडा आहे एवढं सुंदर वाटतंय. हे खाली आई कपडे धुतीये. हे बघा इकडच्या साईडला आमची शेती आहे. इकडे आहे परत अजून या बाजूला पण आमची शेती आहे. इकडे आमची शेती आहे. समोर बघा झाडं लावलेले आहेत आम्ही नारळाची वगैरे. परत अजून तिकडे आमचे ट्रक ट्रॅक्टर सगळे उभे केलेले आहेत. पण ते निम्मेच आहेत, अर्धे पण नाही आहेत, अर्धे गेलेत कामाला. चला तर मग सेकंड पार्टला येऊयात. थोड्या वेळाने भेटूयात सेकंड पार्टमध्ये नक्कीच. चलो बाय बाय गाईज. बाय बाय.